स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। सोलापूर जवळ अवघ्या 115 किलोमीटर अंतरावर असलेल्या लातूर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। कर्जबाजारीपणा आणि घरगुती वादामुळे व्यावसायिकांचे धक्कादायक कृत्य केले आहे। स्वतःच्या लाडक्या लेकीचा गळा आवळून पित्याची ही आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती की सकाळी 9 वाजता लाडक्या लेकीसाठी वडिलांनी इडली खरेदी केली, तिला शाळेत सोडले, नंतर थोड्याच वेळात शाळेतून तिला परत घरी आणले। त्यानंतर 6 वर्षांच्या या लेकीचा गळा दाबून हत्या करीत स्वतःही पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार बुधवारी लातूरातील कोरे गार्डन परिसरातील एका इमारतीत उघडकीस आला आहे। सकाळच्या वेळी अवघ्या तासाभरातील या घटनाक्रमात अभय लक्ष्मी निवास बुतडा असे पित्याचे नाव असून नव्या बुतडा असे चिमुकलेचे नाव आहे। आत्महत्येच्या या घटनेने लातूर शहर हादरले असून कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण आणि घरगुती वाद ही आत्महत्येमागील कारणे असल्याचं समोर आलं आहे। बुतडा हे कोरे गार्डन शेजारी भाड्याने घेतलेल्या घरात 6 वर्षीय मुलगी नव्या व पत्नी सुनैना सोबत राहत होते। त्यांच्या पत्नीचे माहेर याच भागात आहे। 4 दिवसांपासून पत्नी सुनैना या नव्याला घेऊन माहेरी गेल्या होत्या। बुधवारी सकाळीच नव्याला शाळेत सोडतो असे सांगून अभयांनी तिला सोबत आणले। त्यानंतर सकाळी 10 वाजता सासरे व पत्नी सुनैना यांनी त्यांना अनेकदा फोन केला, परंतु ते फोन उचलत नसल्याने सासरे गोविंद मुंदडा यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा आतून बंद होता। त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे। नव्या ही शहरातील गुजराती इंग्लिश स्कूलमध्ये प्ले ग्रुपची विद्यार्थिनी होती। बुधवारी सकाळी 9 वाजता अभय यांनी तिला तयार करून शाळेत सोडले। नंतर 5 मिनिटात ते परत शाळेत आले। थोड्याच वेळात नव्याला परत सोडतो असे शिक्षकांना सांगून त्यांनी मुलीला घरी आणले। नंतर लाल रंगाच्या ओढणीने तिचा गळा आवळला तर दुसऱ्या लोखंडी कडीला ओढणीने स्वतःही गळफास घेतल्याचं सांगितलं जात आहे।